सर्वात आधी मिक्सरमध्ये आपल्याला 2 पळ्या दही घ्यायचं, नंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि थोडंसं बेसन टाकून हे मिक्सचर रेडी करून घ्यायचं। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेऊन त्याचा ठेचा तयार करून घ्यायचा। नंतर पातेल्यात तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी चांगले तडतडल्यावर आपल्याला त्यात आपला मिरचीचा तयार केलेला ठेचा टाकून घ्यायचा। नंतर त्यामध्ये कढीपत्ता, तर ठेचा चांगला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला दह्याचं तयार केलेलं मिक्सचर टाकून घ्यायचं। याला उकळी येईपर्यंत आपल्याला यामध्ये काहीच टाकायचं नाही आणि एकदा उकळी आली की मग नंतर हळद आणि मीठ टाकायचं। यामुळे दही व्यवस्थित मिळून येईल, दही फाटणार नाही। चांगली उकळी आल्यावर त्यात आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। नंतर मी हे साबुदाणा वड्यासोबत सर्व केलेलं आहे, त्याची रेसिपी तुम्ही पेजवर पाहू शकता।